आणि फोंड्याचे जेवण करत आहोत। एक प्लेन कापडात शिवलेली आहे। भातामध्ये थंड वाजतो, मला वाटतं कालपासून वाद जास्त वाढलेली आहे। आज मी डब्बा दिला तर आज लवकर आलेला आहे। गाणी लाव, जुनी गाणी आवडतात तुला? आयुष्यवंत भव, यशस्वी भव, पुदिना राईस, फ्लावरची भाजी। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9:15 वाजलेले आहेत आता आणि माझं तुळशीपूजन झालेलं आहे आणि सकाळी 8 वाजता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आज दादूला डबा पण दिलेला आहे। त्याला म्हटलं तू किती उशिरा ये, चालेल आता डबा घेऊन जा पण। आणि फोंडाजींची पूजा पण झालेली आहे। आता सगळं काम झाल्यानंतर मी आता व्यायाम करायला सुरुवात करत आहे। ज्या दिवशी दादाचा डबा असतो ना त्या दिवशी उलटं काम होतं, व्यायाम नंतर करते, स्वयंपाक मी अगोदर करत असते। चला तर मग आता व्यायाम करून घेते। माझा व्यायाम झालेला आहे आणि आता मी कालचा उपास सोडायला बसणार आहे। मनात बसलेला आहे जेवायला। आता मी आणि फोंडाजी पण बसतो। आज जेवणामध्ये मी बनवला आहे पुदिना राईस, फ्लावरची भाजी, शिरा, त्याच्यानंतर पनीरची भाजी पण बनवलेली, दादू डब्याला घेऊन गेलेला आहे, मना खात आहे। नंतर चवळीची भाजी, चपात्या आणि फोंडाजीने इकडे सुरुवात पण केलेली आहे जेवण करायला। हांजी आवरलं का? चल हो। ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं ध्यापन्था ध्यात्वन्न दोषो न लिप्यते। खूप स्वादिष्ट टेस्टी बनलेला आहे। भोजन झाल्यानंतर मला आता कॉलेजला चाललेला आहे आणि आज लवकर चाललेला आहे। हांजी आज काय बळा लवकर चालला? आजपासून प्रॅक्टिकल। मग तू रोज यावेळेस जाणार? यावेळेस नाही, लवकर निघायचं होतं। लवकर नाही यायचं तर उशीर झाला का? मग थोडासा पेट्रोल भरायचं ना। ठीक है, आराम से गाड़ी चलाए लो बस। आयुष्यवंत भव, यशस्वी भव। काय काय घेऊन चाललंय? रेनकोट, रेनकोटची थोडीशी लहान घडी घालायची बाळा। चपटी असते किती बोज बांधल्यासारखं घडी घालून ठेवणं व्यवस्थित। ती केले कशासाठी? सुना वेडा। ठीक आहे, आओ जाओ पुत्र। बाहेर मगाशी पावसाची एक सर येऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे पावसाने आता थोड्या वेळासाठी विश्रांती घेतलेली आहे। मनीष गेल्यानंतर आता फोंडजी पण चाललेले आहेत ऑफिसला। फोंडजी तुला आज करमणार का? मला करमणार नाहीये। दोघे चिरंजीव गेलेले आहेत कॉलेजला आणि आता फोंडजी पण चाललेले आहेत। मी क्या करू? नाही, मला कशाच टेन्शन आहे ना, कामाचं टेन्शन येतं का? झाडू दादू किंवा मडा मारायचा। आता दोघेही कॉलेजला गेले, आता मला सगळे घरातली कामं करायची आहेत। जे पसरा आवरण्यापासून, झाडू मारण्यापासून, किचन, भांडी, बाप रे बाप किती काम आहेत फोंडजी। तू काय कर, गाणी लाव, जुनी गाणी आवडतात का तुला? नवीन गाणी नाही, मला ना भक्ती श्रीकृष्णाचे भजन खूप आवडतात। भजन लावून काम कर। वही तो काय करते हा? चला आता मी पण कामाला सुरुवात करते। आज सगळे कामं तशीच राहिलेली आहेत। आता दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि माझ्या घरातली सगळी कामं सुद्धा झालेली आहेत। इथं पनीर सुद्धा बनवलेलं आहे। आता थंड झाल्यानंतर सुती कपड्यामध्ये बांधून ठेवते आणि आता मी थोडा वेळ आराम करते। आज नॉनस्टॉप सगळी कामं केलेली आहेत आणि आराम झाल्यानंतर उरलेला ब्लाऊज शिवते। आणि बाहेर रिमझिम पावसाला पण सुरुवात झालेली आहे। मगाशी थांबलेला, थोडंसं हलकं ऊन पडलेलं, पण आता जोराची हवा येत आहे आणि पाऊस पण येत आहे। मला तर खूप थंडी वाजते। आता खिडक्या बंद करून घेते आणि थोडा वेळ आराम करते।
कोण आलेला आहे आता? ओ भाई दादू, आज तू लवकर आला. ज्या दिवशी डब्बा देते त्या दिवशी तू लवकर येतोस. उलटच काय म्हणतात तुझं, आज मी डब्बा दिला तर आज लवकर आलेला आहे. काय नाही बोले, ज्या दिवशी डब्बा देत नाही त्या दिवशी बरोबर उशीर येतो. काय करे, आत्ताच पडलेले मी वेळ होती. ठीक आहे, डब्बा खाल्ला की नाही? ठीक आहे. मना सुद्धा आलेला आहे. माझी आज काय झोप होत नाहीये. असे झोपले दादू आला, त्याच्यानंतर पुन्हा झोपले मना आला. क्या ही करे, आज मेरा दिन ऐसा ही चला गया 1-2 घंटे. चला आता मी आता झोपत नाही, कामाला सुरुवात करते. आता ब्लाउज शिवायला सुरुवात करते. नको राजा, आता झोप मोड झाली, येत नाही. अभी काम कर देते. आता मी सॉक्स घातलेले आहेत कारण मला फरशी खूप गार लागत आहे पायाला. थंडी पण खूप वाजत आहे. स्वेटर पण घातलेलं आहे. काय झालं काय माहित, मला वाटतं कालपासून वाज जास्त वाढलेली आहे. थंडी पण वाजतीये आणि जॉईंट पण जास्त स्ट्रेन होतात. चला आता उरलेला ब्लाउज शिवून घेते. आत्ता मी माझ्यासाठी सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे. आता चहा किंवा कॉफी 8 ते 10 दिवस अजिबात पिणार नाही कारण वातीचा खूप त्रास होतो. आणि इथं मला वाटतं पनीर पण जवळजवळ तयार झालं असेल. 1-1.5 तासापूर्वी मी बांधून ठेवलं होतं, तयार झालेलं आहे. काढून ठेवते. पनीरला आता फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि मना इकडं जेवण करत बसलेला आहे. हांजी झालं जेवण? आणि आता शंकरपाळ्यावर ताव मारत आहेस तू. दादू आणि मना दोघंही अचानक लवकर आलेत घरी आणि माझी झोप मोड केलेली आहे. दादू तर मस्त झोपलेला आहे निवांत तिकडं, आणि मना पण आता खाऊन झोपेल निवांत. माझी झोप मोड केली. एकतर मी लवकर उठलेले. सुंठेचा काढा तयार आहे, शोधून घेते. सायंकाळचे 6 वाजले आहेत. आता काढा पिऊन झाल्यानंतर मी पुन्हा ब्लाऊज शिवायला बसलेले आणि आता हा ब्लाऊज शिवून कम्प्लीट झालेला आहे. आणि इथं मी श्रीकृष्णासाठी सुंदरशी टोपी पण शिवलेली आहे. हे बघा, अशी टोपी शिवलेली आहे. 2 शिवलेली आहेत. एक प्लेन कापडात शिवलेली आहे आणि एक जरीची अशी. तुम्हाला दाखवते. माझ्या श्रीकृष्णाला घातलेली सुद्धा आहे टोपी आता. आणि माझे श्रीकृष्ण खूप सुंदर दिसत आहेत. चला आता यांची पूजा अर्चना करते. आत्ता दादू बसलेला आहे संध्याकाळची देवपूजा करायला. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. आत्ता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. इथं शेवगा उकडायला ठेवलेला आहे आणि चिरंजीवांना विचारते किती भाकरी खाणार. दादू कितनी रोटी खाएगा? नाही जेवणार. आता जेवलो. दादू 4 वाजता जेवण केलेलं दादूने. म्हणा तू कितनी रोटी खाएगा? नाही जेवणार का? तू पण नाही, तू पण नाही. ऐसा क्यों? मी आता तर जेवला आहे. अरे राम, बघा आता मग मी काय स्वयंपाक बनवू? तुमच्यासाठी बनव. आमच्यासाठी तर 3 चपात्या सकाळच्या. आता शेवगा शिजायला ठेवलेला आहे. भात बनवते मग. जास्त नको करू. जास्त नाही बनवत, मला पण कमीच भूक आहे. ठीक आहे, माझ्यासाठी बनव भात. भात बनवू. थोडासा मला बोलला एकदम ठीक आहे ठीक आहे. आता मी माझ्यासाठी 1 भाकरी करत आहे. भात बनवणार होते पण भात बनवायचा प्लॅन मी कॅन्सल केला. सकाळीच मी पुदिना राईस खाल्लेला आहे, चिरंजीवानी पण खाल्लेला आहे. पुन्हा आता खायचं. भातामध्ये थंडा वाजतो, एकतर मला थंडी वाजते, अजून जास्त थंडी वाजेल म्हणून मी आता बाजरीची भाकर करत आहे माझ्यापुरती 1. आता मी आणि फोंड्याचे जेवण करत आहोत. श्रीकांत दोघंही बोलले नाही जेवणार. काय रे श्रीकांत? श्रीकांत नाही तो मला. श्रीकांत बसलेला तिकडे. काय जेवत नाही तू? थोडस जेवतो. थोडस खामा 1 चपाती. काय विषय काय? हो मी आता आलो कॉलेज 4-5 वाजता. 4 वाजता जेवण केले दोघांनी. अरे 4 आणि 4 8 वाजली आता. मग जेव की. 4 आणि 4 कसं काय फोंडे? अरे पसरायला 4 तास लागतात. चला आम्ही जेवण करून घेतो, तुम्ही सुद्धा या जेवण करायला. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे.
आणि किचन ओटा पण मी स्वच्छ केलेला आहे आणि आता भाजी तोडायला बसते सकाळसाठी. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.